3 तासाच्या मॅरेथॉन मीटिंगनंतर अखेर शिवसेना आणि भाजपाची युती झालेली आहे. जागा वाटपाचा जो तिढा होता तो अखेर सुटलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक सर आहेत. काय सर सांगाल की काय तोडगा निघाला अखेर? तोडगा म्हणजे महायुतीचा निर्णय अंतिम झालेला आहे आणि आम्ही सर्वच राजन नाईक असतील, दुवे मॅडम असतील, तरेसाहेब असतील, आमचे सर्वच पदाधिकारी आम्ही सगळं 2 तासापासून इथे बसलो होतो. त्याचबरोबर जे आम्हाला सीट पाहिजे होते त्याच्यावरती आता 24 सीटचं आमचं फायनल झालेलं आहे. ज्या 2-4 सीटवरती चालू आहे ते संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी होईल. वरून सन्मानित शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फायनल करून ते अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. पण सीटचा फायनल झाला, युतीचं पण फायनल झालेलं. उद्यापासून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करायला सुरुवात होतात. सर काय सांगाल, यांनी जर 115चं मिशनचं जे अस्त्र वापरलेलं त्याला कुठंतरी बिथरले काय भाजपा? आम्ही बिथरले अजिबात नाही. आमचा चांगला सुसंवाद आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढणार आणि महायुती म्हणून महायुतीचा महापौर बसवणार आणि महापालिका जिंकणार. याने 115चे उमेदवार उभे पण केलेले, हे झालेले मुलाखती झालेल्या प्रत्येक पक्षात आम्ही 600 लोकांच्या केलेल्या. आम्ही 600 लोकांच्या गेलेल्या. प्रत्येक पक्ष उमेदवार घेणारच. त्यांच्याकडे इच्छुकाची गर्दी आहे, आमच्याकडे इच्छुकाची गर्दी आहे, पण आम्ही दोघं एक आहोत आणि आमच्याच चिन्हावर लढणार. आम्ही शिवसेना धनुष्यबाणावर लढणार आणि भारतीय जनता पार्टी कमळ. कारण पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाची निशाणी प्राणप्रिय असते. त्यामुळे आम्ही निशाणीवरच लढणार आणि भगवा महायुतीचा महापालिकेवरती फडकणार. स्नेहा दुबे पंडित मॅडम आहेत. काय सांगाल की कशी आता कधीपासून फॉर्म वाटप वगैरे फॉर्म भरणं चालू होणार अर्ज? आता जसं फाटक साहेबांनी सांगितलं की आज निर्णय महायुतीचा झालेला आहे. उद्यापासून आता 30 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे. मध्ये 28 तारखेला सुट्टी आहे. ह्या उद्यापासून आता आमचे कार्यकर्ते फॉर्म भरायला सुरुवात करतील आणि निवडणुकीची तयारी तर आधी दोन्ही पक्षांनी सुरू केलेलीच होती. त्यामुळे आम्ही सगळेजण तयारीत आहोत निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी. काही नाराज वगैरे असतील कारण की तुमच्याकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झालेली आहे, मग काही नाराजी वगैरे तर तिकिटावरून कारण की यांना पण सीट सोडलेले आहेत काय? बघा, प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक असतात त्यावेळेला थोडंफार नाराजगी होणं अपेक्षित आहे. पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की जरी थोड्या वेळासाठी नाराज झाले तरी पक्षाचा आणि महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सगळे एकच दिलाने एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जातील. शिवसेनेचे आमदार विलास तरे आहेत. सर सांगा की तुमची जी मागणी होती 35 ते 40, भाजपाने 24पर्यंत मान्य केलेलं आहे. काय खुश आहात का कसं काय? आम्ही पूर्ण समाधानी आहोत. याच्यासाठी समाधानी आहोत की आमचं एकच ध्येय होतं की वसई विरार महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा फडकला पाहिजे आणि ते आजच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे. त्यामुळे आमचे जे काही कार्यकर्ते नाराज असतील, आमच्याकडून असतील, भारतीय जनता पार्टीकडून असतील, पण त्यांचंसुद्धा एकच लक्ष होतं आणि ते नक्कीच पुन्हा जोशाने सर्व कामाला लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच भगवा फडकेल. काल तुम्ही 115चं अस्त्र उगारलेलं होतं. काय वरिष्ठ पातळीवर काय चर्चा वगैरे झाली? वरून काय तोडजोडीच्या भूमिका असं काय करायचं आलेलं काय सूचना वरिष्ठांकडून चर्चा झाली, पण जे पण निर्णय होते फाटक साहेब असतील किंवा नाईक साहेब असतील यांना दोघांना दिले होते आणि त्यांनी जी चर्चा होती 2च आमच्या बैठका झाल्या. या दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही नेते आमचे सकारात्मक होते आणि आज अंतिम टप्प्यात जो विषय होता तो 24 जागेवर शिवसेना आणि इतर महायुतीतील या भारतीय जनता पार्टीने आमचे घटक पक्ष असतील त्याच्यात त्यांना दिलेले आणि 2-4 जागेचा विषय आहे तो येत्या संध्याकाळपर्यंत सुटणार आहे. नक्कीच अखेर शिवसेना, भाजप आणि घटक पक्षांची जागा वाटपाची बोलणी पूर्ण झालेली आहे. युती अगोदरच झाली होती, मात्र जागा वाटपाची जी भूमिका होती, तडजोड होती, ती कायमस्वरूपी होती आणि अखेर या 3 तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर पूर्णपणे शिवसेना भाजपाच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. उद्यापासून आता अर्ज जे आहे हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होणार. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.